नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा आर्य श्रावक संघ म्हणजे भिक्खू संघ या तीनही रत्नाला प्रथमतः त्रिवार अभिवादन करून ज्यांच्या अथक परिश्रमामुळे ज्ञानबळामुळे प्रज्ञाबळामुळे आपणा सर्वांना ह्या तीन रत्नाचा लाभ झाला, ज्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वात श्रेष्ठ असे संविधान प्राप्त झाले, ज्यांच्यामुळेच आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, आपले सारे विघ्न ज्यांच्यामुळे टळाले ते आपल्या सर्वांच्या जीवनातील सुख करता आणि दुःख हरता जे आहेत ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या शुभ मंगल प्रसंगी कुशल मुहूर्तावर आयोजित केलेल्या धम्मदेशनेच्या संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाच्या वाणीतून आपणा सर्वांपर्यंत सद्धम्माचे जे जे अंग माहित आहेत ते विकसित व्हावेत, जे माहित नाहीत ते उजागर व्हावेत, ज्या संदर्भात अजून चर्चा वाक्यताही झाली नाही त्या संदर्भामध्ये चर्चा होऊन लोकांना ते कळावे आणि बिचारे जे जे दुःखमुक्तीच्या मार्गावर अगोदरच आहेत त्यांनी त्या मार्गाला नीट समजून मार्गक्रमण तसे चालू ठेवावे, ज्यांना अजून तो माहित नाही त्यांना तो माहित व्हावा आणि विशेष रूपाने या द्वितीय बुद्ध शासनामध्ये ज्याची कर्णधुरा बाबासाहेबांकडे आहे त्या बाबासाहेबांनी जे नीट असं आपल्याला तथागतांच्या सद्धम्माकडे वळविले, आपल्याला घेऊन आले, संपूर्ण विश्वातील मानव जातीचे कल्याण करण्यासाठीच या महापुरुषाने स्वतः दीक्षा घेऊन आपल्याला दीक्षा घेतल्यानंतर तो धम्म कसा धारण करावा म्हणून 22 प्रतिज्ञा ज्यांनी करुणेने बहाल केल्या ते विशेष रूपाने लोकांमध्ये प्रसारित व्हावे या निर्मळ हेतूने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे। 10 दिवसाचा कालावधी यासाठी निवडला गेलेला आहे का समाजामध्ये आजही बाबासाहेबांनी नागभूमीमध्ये नागपूरला जी तथागत भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा पूज्य चंद्रमणीजी महास्थविरांच्या हस्ते स्वतः घेतली, त्या दीक्षा महासोहळ्यांच्या त्या क्रांती विजय दिवसांचा सगळ्यांना विशेष रूपाने महोत्सव साजरा करता यावा, तोही दानशील समाधीच्या अंगाने करता यावा, शील समाधी प्रज्ञा रूपाने तो जाणता यावा म्हणून 10 दिवसाचे हे प्रवचने देशना या ठिकाणी आयोजित करून पगारे सरांनी आणि त्यांच्या संपूर्ण भगवान बुद्धाच्या धम्म अनुयायांनी विशेष रूपाने त्यांच्या सर्व धम्म मित्र आणि बंधूंनी विशेष रूपाने या विद्यापीठांच्या सर्व काही उच्च पदस्थ
कुलगुरूंपासून तर शेवटपर्यंतच्या जेवढ्या सहकार्य केलेल्या सर्वांच्या संदर्भामध्ये हे एक प्रकारे कुशल कर्म आणि पुण्य पारमितीचं क्षेत्र आहे. ते आपल्याला समजायला थोडा उशीर लागणार नाही. आपला जो विषय आहे तर स्वतःच धार्मिक असल्या कारणाने आणि विशेष रूपाने ज्या पद्धतीने धार्मिक असावे किंवा धार्मिकतेची जी व्याख्या तथागताने केलेली आहे, पुढे बाबासाहेबांनी त्याची मांडणी आधुनिकतेत जी केलेली आहे, त्याला सुव्यवस्थित जसं एखाद्या हिऱ्याला घासून चकाकावं तसं पूज्य गोयंका गुरुजींनी विपස්සनेच्या माध्यमातून जे चकाकवलं आहे, त्या पूर्ण सद्गुणांना धारण करण्याची कुशल कर्म पुण्य संधी सरांना, पगारेनं सरांना आणि ते जेवढे सहकारी आहेत त्यांना ती लाभलेली आहे. त्यामुळे धर्मवान व्यक्तींनी धर्माचे आयोजन करणे हे त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी लाभदायी असते, कुशल कर्मदायी असते. अट्टकथामध्ये, जातक कथामध्ये, त्रिपिटकामध्ये बघितल्यानंतर ज्यांनी ज्यांनी भगवंताच्या धमोपदेशाचं प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे, त्यांना त्यांना भौतिक आणि अध्यात्म काय काय लाभ झालेला आहे हे आपल्या सर्वांना विदित आहेच. त्याबद्दल ऐकल्यानंतर अंगावर सुव्यवस्थित असे रोमांस उभे राहतील, हर्षभरीत अशा प्रकारे लोक धर्मामध्ये पुष्ट होतील, धर्मसंवेग त्यांचा जागृत होईल. एवढेच नव्हे तर श्रोतापन्नापासून अरहंत पदापर्यंत सुद्धा त्यांना लाभ झाल्याचे अनेक अशी उदाहरणं आहेत. त्यात आपले बाबा बोधिसत्व संपूर्ण विश्वाचे ज्ञानी म्हणून सगळ्यांना तर माहीतच आहे. ते जर तथागताच्या सुचरणावर लीन होत असतील तर निश्चितच ते तथागत आणि त्यांचा धम्म श्रेष्ठ आहे. अशा संदर्भामध्ये आपल्याला शंका येण्यास काही वाव राहत नाही. कारण जे महापुरुष जिथे लीन झाले तर महापुरुषांचं अनुयायाचं काम असतं की विचिकित्सा संदेह उत्पन्न न करता त्यांनी त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. म्हणून आपण आपल्या विषयाकडे वळूया. विषय आणि सोपा सरळ आणि साध्या भाषेमध्ये समजून सांगितलं जाईल. सहजगत्या सगळ्यांना समजेल अशी ती फार सोपीची सोपी कला तथागत भगवान बुद्धांनी स्वतः संपूर्ण त्यांच्या पुत्रांना शिकवलेली आहे. की भिक्षूंनो, ज्या प्रकारे एखादा कुशल शेतकरी जमिनीमध्ये डायरेक्ट कधीही धान्य पेरत नाही, तो प्रथमतः त्या जमिनीला नीट नांगरतो. नांगरून झाल्यानंतर त्यामध्ये जे काही काडी कचरा धसकट आधी निघेल, दगड आधी किंवा धोंड्या आधी निघतील, त्याला तो बाजूला सारून तिला भुसभुशीत बनवतो, काडी कचरा वेचून घेतो आणि त्यानंतर पावसाची वाट पाहण्या अगोदर सुंदर पद्धतीचं सकस आणि चांगलं सुदृढ बीज बियाणं विकत घेऊन ठेवतो किंवा साठवून ठेवतो किंवा राखून ठेवतो. आणि जसाही पाऊस पडल्यानंतर प्रमाद न करता, आळस न करता उत्साहित होऊन तो तुरंत त्याची पेरणी करतो आणि आनंदी होतो. त्याला माहित आहे की त्याला पीक नीट येणार आहे आणि त्याची तो जोपासना करतो. वेळ प्रसंगी त्याला खतपाणी देतो. त्याचबरोबर जर त्याला वेगवेगळ्या प्राण्यांपासून त्या धान्याला जर अडथळे असतील किंवा ते खाल्ल्या जातील, तोडवल्या जातील म्हणून काठी कुंपण सुद्धा करतो. तद्वतच धम्माचं अंग सुद्धा तसंच असतं. आपल्या शास्त्रांनी ते तसंच केलेलं आहे. म्हणून प्रथमतः आपण निर्वाण म्हणजे नेमकं काय आणि परिनिर्वाण म्हणजे काय, महापरिनिर्वाण म्हणजे काय, त्या मार्गाने जेही कोणी साधक साधिका किंवा जेही भगवान बुद्धाचे श्रावक श्राविका, मग ते पीत वस्त्र म्हणजे काशाय वस्त्रधारी असोत की श्वेत वस्त्रधारी सफेद कपड्यातील, पांढऱ्या कपड्यातील ते अनुयायी असोत, त्या सर्वांसाठी तो समान नियम आहे. प्रथम एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की बहुतेक लोक आपल्या मानवी जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे हे माहीत नसल्यामुळे ते अविद्यावान आहेत असं म्हणावं लागतं. अविद्येची व्याख्या शाळेचे शिक्षण किंवा कॉलेज महाविद्यालय उच्च शिक्षण नाही म्हणजे तो अविद्यावान आहे असं धम्माच्या क्षेत्रामध्ये म्हणता येत नाही. इकडच्या क्षेत्रामध्ये तो अशिक्षित आहे, अनाडी आहे किंवा त्याला अक्षर ओळख नाही असं निश्चित म्हणता येईल. तो त्याचे जीवन कष्ट करून म्हणा
सेवा चाकरी करून म्हणा किंवा व्यापार व्यवसाय म्हणून करा, तो निश्चितच शिकलेल्या माणसासारखे किंवा त्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने जगू शकतो. धन कमवणे हा त्यासाठी असलेली कला त्याच्याकडे जर असेल ते होऊ शकते. परंतु या मार्गामध्ये, धम्ममार्गामध्ये ह्या निर्वाणाची व्याख्या माहीत नसणे किंवा आपल्या जीवनाचा अंतिम उद्देश काय हे माहीत नसणे, त्याला अविद्यावान म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला विद्या नाही. विद्या नाही म्हणजे काय? विदित नाही. विदित नाही म्हणजे काय? वैज्ञानिक प्रक्रियेने त्याला आपल्या संवेदना पाहता येत नाही किंवा त्याला संवेदनेबद्दल माहीतच नाही. विशेष रूपाने त्याची जी विधी आहे ती विपස්සना त्याला माहीत नाही. तो जाणत नाही किंवा अनुभवत नाही किंवा त्याला पस्स म्हणजे त्याला पाहत नाही. डोळे बंद करून पाहत नाही. अनुभूतीच्या बळावर पाहत नाही. त्या अनुषंगाने त्याला अविद्या म्हटलेलं आहे. आणि साऱ्या दुःखाचं मूळ कारण ती तृष्णा म्हणजे त्या अविद्येतूनच उत्पन्न होते. मग ती अविद्या त्या सगळ्या गोष्टीचं जर कारण असेल तर आपण लोकांना विद्यवान बनवलं पाहिजे. त्यांच्या जीवनातले जे जे काही ध्येय असतील, जे जे काही धोरण असतील, जे जे काही उद्देश असतील, तर ते ते उद्देश अंतिमतः काय असले पाहिजे? जसे सगळ्या पाण्यांचा ओघ हा समुद्राकडेच असतो, सागराकडेच असतो, सगळ्याच पाण्याचा. मग आपण साधं तोंड धुतलेलं पाणी असो, आंघोळ केलेलं पाणी असो, पावसातून छोट्या छोट्या नाल्याने किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या, उपनद्या, महानद्यांनी वाहणारं पाणी असो, शेवटी त्यांची धाव ही महासागराकडे, समुद्राकडेच असते. त्याची ती दिशा तिकडेच असते. तसेच आपले पुण्यकर्म, कुशल कर्म, सत्कर्म जे जे काही काया, वाचा आणि मनाद्वारे केलेले जे जे काही कर्म आहे आणि ज्याला तथागताने आणि सत्पुरुषांनी त्यांनी त्याला कुशल म्हटलेलं आहे, पुण्य म्हटलेलं आहे, ते ते पुण्यकर्म. अज्ञानी लोक, अनाडी लोक, अविद्यावान लोक, भले मोठे गुरु आचार्य जरी असतील तरी ते अविद्यावान असतात. ते कधी कधी पाप कर्मालाच कुशल किंवा पुण्य समजतात. त्यामुळे प्रथमतः सांगतो की ज्याला तथागताने किंवा सत्पुरुषांनी ज्याला कुशल म्हटलेलं आहे ते कुशल कर्म केल्यानंतर मग ते कायाद्वारे असो, वाणीद्वारे असो की मनाच्या द्वारे असो, ते कर्म अंतिमतः आपल्याला साऱ्या दुःखातून मुक्त करणारे जर असतील आणि त्याचा साक्षात्कार आपल्याला झाला म्हणजे आपले जे मन आहे ते मन पूर्ण विकारमुक्त झाले. विकारमुक्त झाले म्हणजे त्या मनातून संपूर्णतः राग, द्वेष आणि मोह समूळ जर नष्ट झाला. समूळ म्हणजे मुळासकट. स म्हणजे मूळ म्हणजे ज्या मुळामुळं आणि समूळ म्हणजे बीज रूट म्हणजे नुसतं मूळच नाही तर ज्याच्या मुळे ते मूळ तयार होईल किंवा ज्याच्या मधून ते रूट तयार होईल, ते रूट मधून जे खोड तयार होईल, ज्या खोडातून फांद्या तयार होतील, त्या फांद्याला पानाच्या बाजूला जे फळं लागतील तर ते जर दुःखाचे असतील तर ते दुःखाचे फळं येण्याचं कारण हे पान नव्हे. ते पान त्याचा आधार आहे, ते काटे त्याचा आधार आहे. पण त्या पानाचा आधार ही फांदी आहे. त्या फांदीचा आधार हे खोड आहे. त्या खोडाचा आधार हे मूळ आहे आणि मूळ ते बीजातून उत्पन्न झालं म्हणून ते बीजपद संपूर्ण तयार जर नष्ट झालं तर त्यालाच म्हटलेलं आहे विसंखार गतं चित्तं. म्हणजे विशेष प्रकारचे जे संस्कार आहेत जे गती मिळवून देतात म्हणजे पुनर्भव मिळवून देतात. म्हणजे सोप्या भाषेमध्ये ज्याच्यातून कोंब येतो, खोड येतं, मग फांदी येते, पाण्यातून दुःखाचे फळं लागतात. तर त्या चित्ताला विसंखार गतं चित्तं विशेष प्रकारचे संस्कार बनवून गती आणि भव बनवणाऱ्या त्या चित्ताला विसंखार गतं चित्तं तन्हानं त्याला तृष्णा म्हटलेलं आहे. तन्हा म्हणजे तृष्णा. तन्हानं खयमज्जगा मी त्या तृष्णेलाच पूर्ण खयमज्जगा करून टाकलं असं तथागताला बुद्ध गयाच्या त्या बोधी वृक्षाखाली त्याला पिपळ वृक्ष म्हणतात परंतु ज्ञान प्राप्त झाल्यामुळे आपण त्याला बोधी वृक्ष म्हणतो. त्या खाली वैशाख पौर्णिमेच्या रात्री 3 प्रहारामध्ये जे ज्ञान प्राप्त झालं झाल्याबरोबर त्यांच्या मुखातून जे उदान निघाले, जे हर्षभरित उद्गार निघाले तर ते हे निघाले आणि त्यांनी अंतिमतः सांगितलं
की विसंखार गतं चित्तं म्हणजे विशेष प्रकारचे संस्कार मिळवून देणारे पुढं भाव तयार करणारे जे चित्त आहे, संस्कार आहे, ज्याच्यामध्ये तृष्णा आहे, तणा, ते मी पूर्ण खयमच जगा म्हणजे ते पूर्णचे पूर्ण नष्ट करून टाकले. आता पुन्हा ते उगवण्याचा स्वभाव नाही त्याचा. पूर्ण आता जे होते ते सगळे नष्ट केले. जे उत्पन्न होतं त्याला जाणत जाणत त्याला मी संपूर्ण नष्ट करून टाकलं, खयमच जगा करून टाकलं त्याला. आणि आता ही तन्हा माझ्यामध्ये नाही. म्हणून ते म्हटले पुढं, नत्थिदानी पुनर्भवती, याच्यामुळं माझा आता पुन्हा भव बनणार नाही. नत्थिदानी पुनर्भवती, आता माझं पुन्हा भव होणार. त्यांनी तसं घोषणा केली आणि त्यांचं पुन्हा भव बनणार नाही. पुन्हा भव बनणार नाही. मग भव बनणार नाही त्याच्यामुळं पुन्हा जन्म होणार नाही. तर पुनर्जन्म होणार नाही. मग कारण भव नाही तर जन्म नाही. कारण जन्म जो होतो आपला तर तो भवामुळे होतो. मग हे भव काय आहे? हे भव काय आपण म्हणतो ना, भवचक्र भवचक्र म्हणजे ह्या भवचक्रात आपण पडत राहतो वारंवार. ते भवचक्र म्हणजे मग कुठल्या तरी गर्भाशयात आणून टाकतं, किंवा कुठल्या तरी अंडाशयात आणून टाकतं, किंवा कुठल्या तरी मुळाशयात आणून टाकतं, किंवा कुठल्या तरी आपोपातिक भवामध्ये आणून टाकतं. कोणतं? ते अंतिम चित्त. जर विशेष प्रकारचे संस्कार असतील त्यामध्ये, कोणते? भव बनवणारे. तर भव काय समजून घेऊ सोप्या भाषेमध्ये. उदाहरणार्थ एक आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडाला समजा फुलुरा लागला. एक सीझन आलं, त्याला विपाक म्हणतात पाली भाषेमध्ये, समजा आपल्या भाषेमध्ये धम्माच्या भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये सीझन, आंब्याचं सीझन आलं. तर आंब्याला फुलुरा आला म्हणजे ते फुलं लागले छोटे छोटे. मग त्यामधून काय झालं की छोटे छोटे आंबे धरले. जेवढे जेवढे गळून पडायचे तेवढे तेवढे फुलुरा गळून पडला, बाकीचे आंबे धरले. आंबे छोटे छोटे आहेत तर त्या आंब्याला भव म्हणता येणार नाही. कारण ते छोटे आंबे जर तोडून आपण कुठं लावले तर ते उगत नाही. त्यामुळे ते छोटे आंबे नवीन आंब्याला जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे ते पुढच्या आंब्याचं ते छोटे आंबे भव होऊ शकत नाही. मग तेच आंबे थोडे मोठे झाले. मोठे झाले म्हणजे चांगले कच्चे कच्चे एवढे झाले जे की खार बनवण्याच्या लायकीचे झाले. खार बनवतात लोक, मध्ये मध्ये तोडून खातात. तर ते खार बनवण्याजोगे झाल्यानंतर सुद्धा ते भव नाही. कारण त्याला जर कुठे लावले तर पुढचा आंबा तयार होणार नाही. त्यामुळे ते पुढच्या नवीन आंब्याचं ते भव नाही. पण जेव्हा तो आंबा पाडाला लागला, पिकला, त्यानंतर बाकीचे आंबे आपण सगळे तोडून घेतो, त्याला आंबे उतरणे म्हणतात. ते आंबे तोडल्यानंतर त्याला कधी कधी आडी लावणे म्हणतात, किंवा त्याला पिकवण्यासाठी त्याला कुठे ना कुठे गवतात ठेवणे म्हणतात. काही लोक वर्तमानामध्ये पावडरीने ते वेगळे करत असतील, ती वेगळी प्रक्रिया आहे. त्या प्रकारे तर हे आंबे त्यांनी तिथं पिकवल्यानंतर त्यामध्ये मग आता कोणत्या घटना घडतात, तर त्या आंब्यामध्ये रसही निघतो. म्हणजे जो अगोदर आंबा लावलेला आहे, जे अगोदर कोय लावलेली आहे, आता त्याचं फळ म्हणजे हे रस, म्हणजे गोडवा आहे. म्हणजे काय झालं, त्याचं फळ चांगलं आलं. म्हणजे बीज आंब्याचं होतं म्हणून पूर्ण खोड आंब्याचं, फांद्या आंब्याच्या, फुलुरा आंब्याचा पूर्ण आंबा भरला. आणि तो पूर्ण फळ पक्व झाल्यानंतर त्याचा रसही आंब्याचा म्हणजे गोड. म्हणजे काय झालं की सुख मिळालं. आंब्याच्या कोयी लावल्यामुळं सुखाचं फळ मिळालं. पण एकच घटना नाही झाली, आता त्याच्यामध्ये जी दुसरी कोय पक्व झाली. आता तर ती जी कोय आहे, त्या आंब्याचं जे बीज आहे, ज्याला आपण रूट बी म्हणू, ते बीज जे आहे ते आहे भव. भव आहे म्हणजे काय, आता त्याच्यामध्ये आंबा आहे, त्याच्यात पुढचा नवीन आंबा आहे. जर तो कुठं लावला की नवीन आंबा तयार होईल. मग त्याला म्हणतात की पुढच्या आंब्याचा जन्म अजून झाला नाही, पण पुढच्या आंब्याचं भव तयार झालं. जर हे भव नसतं तर पुढचा आंबा नसता. मग आंबा नसता तर खोड नसतं, फांद्या नसत्या, मग फळ नसतं, दुःख नसतं. अशाच पद्धतीने आपण या 3.5 हाताच्या कायेमध्ये शरीराद्वारे, वाणीद्वारे, मनाद्वारे जेवढं आपल्याला आईच्या गर्भाशयापासून मृत्यू प्राप्त होईपर्यंत जेवढं आयुष्य लाभलेलं आहे, ते जेवढं असेल तेवढं, 1 दिवसाचं, 2 दिवसाचं, किंवा 50, 70, 75 वर्षाचं, या काळामध्ये बुद्ध काळामध्ये 100, 125 वर्षाचं. तर जेवढं आपल्याला आयु लाभलेलं आहे, जे की अनेक भवांच्या, अनेक जन्माच्या कर्म पद्धतीने हे कार्यरत आहे, वर्तमान काळातल्या कार्याने कार्यान्वित आहे, कार्यान्वित आहे म्हणजे कार्य करतं. कार्यामध्ये कुशल म्हणा, अकुशल म्हणा, पाप म्हणा, पुण्य म्हणा,
कोणाला पाप पुण्य शब्द ऐकल्याने थोडं झणझणाट होते. पूर्ण अभ्यास नसल्यामुळे एकदम एकदम ते घाबरून जातात, की हे काही शब्द आपल्यामध्ये आहे का? हो, आपल्यामध्येच आहेत. इतरांनी ते चोरून वेगळ्या ठिकाणी वापरल्यामुळे तशा पद्धतीने आपल्याला संभ्रम पडतो. अनेक असे शब्द आहेत, की जे पूर्ण चोरलेले आहेत. तिथं व्यवस्थित चुकीच्या गोष्टीला लावल्यामुळे आपल्याला भ्रम उत्पन्न होतो, की अरे हे देव शब्द आपल्यात आहे की का? कारण तो तिकडे दगडाला लावलेला आहे ना. त्याचबरोबर आपल्याला प्रश्न उपस्थित होतो. अनेक ब्रह्मा शब्द उपस्थित झाला, की आपल्याला वाटतं हे महाब्रह्मा ही काय भानगड आहे? कारण तिकडं तो जन्म देणाऱ्याला लावलेला आहे, सृष्टी निर्माण करणाऱ्याला लावलेला आहे. इकडं तो गुणाला लावलेला अनंत करुणा, मैत्री, मुदिता, उपेक्षाला तर भ्रम निर्माण होतो. तद्वतच हे जे निर्वाण, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण हे जे शब्द आहेत, हे शब्द नाहीत. तर हे त्या पद्धतीने मानवी मनाला परिपूर्णतया राग, द्वेष, मोहातून या तिघातून जी तृष्णा तयार होते, त्या तृष्णेला क्षयमज्जगा जे पूर्णच्या पूर्ण क्षय करून टाकलं, क्षय करून टाकलं. क्षय म्हणजे काय? स्पष्ट धुवून टाकलं. एकदम पांढरशुभ्र आता एक सूक्ष्म डाग पण नाही त्याच्यावर आता. बिलकुल नाही. राग नावाचा, द्वेष नावाचा, मोह नावाचा एकही विकार जुना राहिला नाही आणि नवीन उत्पन्न होताना प्रज्ञा एवढी विकसित झालेली आहे, एवढी बोधी विकसित झालेली आहे. समजा एक अग्नी आहे. पण तो अग्नी असा आहे की त्याच्याजवळ उभं राहिल्यानंतर सुद्धा चटके लागत नाही. जसं की लाखो हजारो सूर्य एकदाच उगावेत तेवढा प्रकाश आहे, परंतु मात्र त्याच्यातून असं अग्नी म्हणजे चंद्राची कशी शीतल छाया आहे, तसं त्या अग्नीची शीतल छाया आहे. तो धगधगता अग्नी म्हणजे समजा ते ज्ञान आहे. आता ते ज्ञान प्राप्त झाले त्याच्यात जुने जेवढे विकार होते तेवढे सगळे जाळून टाकले आणि आता तरी जिवंत आहे. मग जिवंत आहे तर काया, वाचा, मनाद्वारे जे कर्म बनतील ते कर्म येऊन या धगधगत्या अग्नीमध्ये पडतात. त्याच्यामुळे नवीन भव बनत नाही. त्यामुळे नत्थी दानं पुनर्भवती म्हणून पुनर्जन्म होत नाही. कोणाचा? त्यांचा. ज्यांना ज्यांना हे उत्पन्न झालं त्यांचा. बाकी ऐकल्याने नाही होत असं. जे मी सांगतो म्हणजे मला बी नाही तसं ते. मी पण पुनर्भवामध्ये पडणार. माझे सुद्धा कर्म कारण मी मुक्त नाही. म्हणजे सांगतं कोणी म्हणजे याचा अर्थ ते मुक्त आहे असं नव्हे. ते मुक्तीचा जोपर्यंत तुम्हाला प्रज्ञा क्षेत्र उत्पन्न होत नाही, ते धगधगता ज्वालायित राहतो. तो फक्त बीजाला खतम करून टाकतो. ते जे संस्कार बनतील कायाचे अरहंताचं पाहणं आणि बिना अरहंताचं पाहणं यामध्ये काय फरक आहे? तर अरहंतालाही डोळे आहेत आणि बिना अरहंतालाही डोळे आहेत. दोघांनी जर सुद्धा एखाद्या रूपाला पाहिलं, तर जो अरहंत नाही, तर त्याने रूपाला पाहिल्यानंतर तो त्या रूपाला एक तर काळं म्हणेल किंवा गोरं म्हणेल किंवा त्याला हिरवं पिवळं म्हणेल किंवा त्याला नाव देताना त्याला पैसे म्हणेल, नाणं म्हणेल, सोनं म्हणेल, त्याला पंखा, गादी दुलाय म्हणेल. तर त्या रूपाला पाहिल्यामुळे त्या रूपामध्ये जी आसक्ती आहे, संस्कार आहे, तसा तसा भाव उत्पन्न होईल जो अनंत नाही त्यांना. पंखा पाहिल्यानंतर गरमी झाली तर सुरू करावं वाटेल आणि स्त्रीचं रूप पाहिल्यानंतर कामना जर उत्पन्न असतील तर ती आपली व्हावीशी वाटेल. पुरुषाचं रूप पाहिल्यानंतर कामना जर शिल्लक असतील, धगधगता प्रज्ञा जर शिल्लक नसेल, चालू नसेल, विजलेली असेल, चूल विजलेली असेल, सोप्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये कवरेज क्षेत्राच्या बाहेर असेल, म्हणजे तो माणूस सोप्या भाषेत भैताड असेल. भैताड भैताड आपण होत का? त्याला म्हणतो आपण ते भैताड असेल. तशा पद्धतीचा सोप्या भाषेमध्ये आणखी सांगून अनाडी असेल म्हणजे ज्याचा चुला विझलेला असेल. चुला म्हणजे नाही ते इकडचे चुले पेटवसान. हे चुले आपले खाऊ-पिऊ घालण्याच्या कामाचे आहेत गॅस आधी. ठीक आहे ते बी सुरू असले पाहिजे त्याबद्दल वाद नाही कारण संस्कार पूर्ण मुक्त झाले नाही तर आहाराची गरज पडेल. त्यामुळे तो धगधगता अशा प्रकारचा प्रज्ञारूपी जो प्रकाश आहे तो उत्पन्न झाल्यानंतर विकार दिसतात आणि केवळ दिसतच नाही तर जळत जातात. विकार जळत जातात, जळताना दिसतात. केवळ विकार जळतात, बाकी काही जळत नाही. जशा प्रकारे कबुतराची मादी जशा प्रकारे कबुतराची मादी हे गारगुंडी म्हणजे ते गारीचे दगड असतात का नाही त्याला पचवते. पण तिच्या पोटात असलेले अंडे ती पिलं नाही पचत. म्हणजे ते नाही नष्ट होऊन जात. तर बघा तिच्यामध्ये एवढी पण आग्ने असते की ते हे खडे सफेद प्रकारचे जे खडे आहेत ना त्यालाही पचवते. मादी पचवते. तद्वतच अरहंताचं जे ज्ञान असतंय त्यांच्यामध्ये आग्नेय असतो परंतु ते शरीरातल्या कुठल्याही इंद्रियांना कुठल्या अवयवाला जाळत नाही. केवळ फक्त विकाराला जाळतात. विकाराला जाळतात ते फक्त. विकार डोळ्याने उत्पन्न झाला की तो जाऊन त्या आग्नेत पडतो त्यामुळे ते पुनर्भव बनत नाही. कानाने विकार उत्पन्न झाला की तो तिथं जाऊन पडतो त्यामुळे उत्पन्न होत नाही. नाकातून, डोळ्यातून, 6 इंद्रियातून
डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, जीव आहे, शरीर आहे, मन आहे. मन इथं असतं हृदयात. इकडे इकडे दाखवतो काही लोक, तिकडे नसतं, तिकडे ते मेंदू आहे, माइंड आहे. तर हृदयात इथे विकार उत्पन्न जर झाले तर तो जाणते आणि त्यामुळे ते प्रज्ञेमध्ये पडतात. मग अरहंताचं पाहणं, अरहंताचं ऐकणं, अरहंताचं गंध घेणं म्हणजे सुगंध दुर्गंध घेणं आणि अरहंताची चव अनुभवणं, अरहंताचा स्पर्श जाणणं, अरहंताचे विचार जे जे काय असतात तर ते ह्या गोष्टी तर घडतात. डोळ्याला रूप, नाकाला गंध, कानाला शब्द, जिभेला रस, शरीराला स्पर्श, मनात विचार, हे सगळ्या घटना अरहंताच्या आणि बिना अरहंताच्या समान घडतात, सारखाच घडतात. पण त्याच्या पुढे जे चक्षु विज्ञान तयार होतं, डोळ्याला रूपाचा स्पर्श झाल्यानंतर चक्षु विज्ञान, घान विज्ञान, कर्ण विज्ञान, जिव्हा विज्ञान, काय विज्ञान, मनोविज्ञान, हे जे विज्ञान तयार होतंय कशामुळं? तदुभयं पटच्चोपजी संयोजन, म्हणजे ह्या दोघांच्या संयोजनाने. कोणत्या दोघांच्या? डोळ्याला रूप दिसलं, नाकाला गंध आला, कानाने शब्द ऐकला, जिभेला रसाचा चव आली किंवा शरीराला स्पर्श झाला किंवा मनात विचार आला, तर ह्या दोघांचा स्पर्श झाला. ज्याच्या त्याच्या विषयाचा स्पर्श झाला, दुसऱ्याचा स्पर्श होत नाही. डोळ्याने ऐकू येत नाही, नाकाने दिसत नाही, जिभेनं जिभेनं ऐकू येत नाही किंवा दिसत नाही किंवा कानाने पाहिल्या जात नाही किंवा गंध येत नाही. ज्याचा त्याचा तो विषय आहे त्यालाच अज्जत्तंग वा बहितंग वा, म्हणजे आतील आणि बाहेरील इंद्रिय बी म्हटलेलं आहे त्याला. आतील आणि बाहेरील अज्जत्तंग वा बहितंग वा काये कायानुपस्ये विहरती, म्हणजे ते सतीपट्टाणामध्ये आलेले, ते मस्त सुंदर आलेले. म्हणून अरहंतामध्ये आणि जे अरहंत नाही याच्यामध्ये काय फरक होतो? सृष्टी तर अरहंतासारखी समान असते, आपल्याला बी तशीच असते, अरहंताला बी रूप दिसते, आपल्याला बी रूप दिसते. पण ज्या अरहंताच्या डोळ्याने पाहिल्यानंतर जे विज्ञान तयार होतंय आणि आपण पाहिल्यानंतर जे विज्ञान तयार होतंय, त्या विज्ञानामध्ये काय होतंय? आपल्या विज्ञानानं लोभ तयार होतो, नाहीतर द्वेष तयार होतो, नाहीतर मोह तयार होतो. का? कारण अविद्या आहे ना, अज्ञान आहे ना. कारण की त्या मार्गावर चालून ते विकार सगळे मुक्त झालेले नाही आहेत ना. मग आपल्याला लोभ का उत्पन्न होतो? समधातूमुळे उत्पन्न होतो. का? कारण आपल्यात पहिला लोभ आहे ना, काढला नाही ना, जन्म जन्मांतरापासून सम आहे ना. मग ते सम लोभामध्ये या डोळ्याने रूप पाहिलं, तर स्त्रीचं रूप पाहिल्याबद्दल, स्त्रीचं जे अट्रॅक्शन आहे रूपाबद्दल, जे कामना उत्पन्न करणार आहे, की जी पर्याय असताना सुद्धा आपली भावाशी भाव वाटत आहे, तर तो जे भाव आहे तर त्याचे विकार आपल्यामध्ये आहेत, विकार आहेत आपल्यात. तर त्या विकाराला जाऊन हे नवीन विकार उत्पन्न झाले, नवीन विकार. तर त्यालाच काय म्हटलेलं आहे? तृष्णा कशी आहे? नंदी राग सहगता तत्र तत्राभिनंदिनी शय्यथिदं काम तन्हा भव तन्हा विभव तन्हा. कारण ती कशी आहे, तिची व्याख्या कशी केली बघा, किती सुंदर. तृष्णा कशी आहे? नंदी राग सहगता. नंदी म्हणजे हे डोळ्यानं रूप पाहिलं, पाहिलं तर रूपाबद्दल अट्रॅक्शन तर झालंच झालं, पण जे जुने विकार होते लोभाचे, ते सुंदर सुंदर म्हणण्याचे, ते उत्पन्न झाले, हे बी उत्पन्न झाले. नंदी राग सहगता दोघं उत्पन्न झाले आणि त्यांनी बाकीचे इंद्रिय खवळून टाकले. बाकीचे इंद्रिय रूप दिसलं सुंदर, एकदम कान टवकारले, डोळे टवकारले, श्वास बी वाढला, जिभेचं चव बी वाढली, शरीरामध्ये थरथर झाली. अरे हे रूप मी घेऊ का, प्राप्त करू का? तर हे 6 इंद्रियाला बी त्यांना हे करून टाकलं. म्हणून ती कशी आहे? नंदी राग सहगता तत्र तत्राभिनंदिनी. नाचवते ती, मग नाचवते म्हणजे पूर्ण इंद्रियावर ताबा राहत नाही, कंट्रोल राहत नाही. कोणाचा? जे अरहंत नाही त्यांचा, किंवा त्या मार्गावर जे चालत नाही त्यांचा, किंवा त्या मार्गाबद्दल ऐकलंच नाही. आता ज्यांनी ऐकलंच नाही कधी की 6 इंद्रिय असतात, त्याचे 6 विषय असतात, मग त्या 6 विषयाचा त्यांना स्पर्श होतो. मग स्पर्श झाल्यानंतर मग विज्ञान तयार होतं. मग ते विज्ञान काय करतं? प्रतिक्रिया म्हणजे संस्कार बनवतं. मग संस्कार एक तर लोभाचे, नाहीतर द्वेषाचे, नाहीतर अलोभ दोषाचे बनतात म्हणजे मोहाचे, किंवा सरळ सरळ जे अरहंत आहेत त्यांचे जे विकार बनतात पुढं, तर ते विकारच नसतात, ते वितरागी असतात, वितद्वेषी असतात, वितमोही असतात. काहून? कारण जे बी विकार बनतात, विज्ञान बनतं, ते संस्कार कुठे जातात? विसंखार गतं चित्तं. त्या चित्तात गेले की तिथं धगधगता आग्नी पेटलेलाच आहे, पहिलाच पेटलेला आहे. म्हणून अरहंताच्या चित्ताकडे हे डोळ्याने, कानाने, नाकाने, जिभेने, शरीराने स्पर्श झालेले
जे विकार बनायचे असतात ते तिथे जाऊन पडतात. आता अग्नीत जर गहू टाकले तर कशाला उगवण गव्हाचे झाड, अग्नीत जर कोय टाकली तर कशाला उगवण आंब्याचं झाड, अग्नीत जर चिकू फेकले तर कशाला उगवण चिकूचं झाड, अग्नीत जर कडुलिंबाच्या बिया फेकल्या तर कशाला उगवण कडुलिंबाचं, कारल्याचं झाड कशाला उगवण त्या फेकल्या तर, कारण की तिथं अग्नी हे धगधगता, किंवा तिथं अशा प्रकारचा धगधगता अग्नी आहे जो की शीतल चंद्रासारखा चंदनासारखा शीतल पण आहे, पण अग्नी पण आहे तो की जळून टाकतो फक्त विकाराला, बाकी गोष्टीला जळू देत नाही, असा अग्नी आहे. आणि त्याच्या बाजूला ते असा धारा प्रवाह आहे, मैत्रीचा धारा प्रवाह आहे की त्याच्यामध्ये कुठलीही वस्तू पडली की डायरेक्ट समुद्रात, डायरेक्ट समुद्रात. आता कशी काय उगवण मग ती एवढ्या मोठ्या धारा प्रवाहात पडली, त्यानंतर स्रोतापन्न अभी उस पात्र में गिर गए, अब स्रोतापन्न यानी मुक्ती के प्रवाह में गिर गए. तो आता मुक्तीच्या प्रवाहामध्ये पडले तर तो स्रोतापन्न जे असतात ते त्यांना माहित पडते की आपले एवढे विकार आहेत, हेच काढायचे, नवी तर ते बनवून देत नाहीत, हे नवीन बनवून देत नाही, कारण कोणते विकार बनले तर सजग आहे, श्वास पाहतात संवेदना पाहतात, श्वास पाहतात संवेदना पाहतात, त्यामुळे ते विकार तिथं पडले की नवीन उत्पन्न होऊ देत नाही. जर झाडच तयार झालं नाही, त्याला मूळच लागलं नाही, त्या बीजाला तसंच तसंच खडकावरच जळू दिलं किंवा अग्नीतच जाळलं, तर नवीन प्रकारचं झाड कसं तयार होईल, जे जे कोणतं असेल, मग गोड असो का कडू असो, ते दोन्ही बी म्हणजे सुगती असो का दुर्गती असो, दोन्हीच्या परे गेल्यावर मुक्त होतं माणूस. त्या मुक्त अवस्था मेलेल्या अवस्थेला नाही म्हणता येत निर्वाण. अनेक लोक अज्ञानापोटी आणि काही काही लोक गर्वापोटी निर्वाण शब्द मेलेल्या माणसाला वापरतात. अज्ञानी लोक माहीत नसल्यामुळे कोणालाही वापरतात, पण गर्विष्ठ लोक थोडं मोठं काहीतरी साहित्यिक होता, मोठं काहीतरी चांगलं काम केलं, काहीतरी केलं म्हणून असं समजतात की हे वरवर 10, 20, 5, 50 पुस्तकं लिहिल्यामुळे, वरवर 200-500 भाषणं दिल्यामुळे, किंवा वरवर वर 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 थोडं बहुत का राजकीय किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केल्यामुळे, किंवा जे जे काही काम केल्यामुळे त्यांना असं वाटतं की बाकीच्या लोकांपेक्षा यांचं काम मोठं आहे, थोडं जास्त आहे, म्हणून मग ते निर्वाण पावले असं लिहितात काय काय. ते वरचं काम एकही विथ रागी नव्हतं, विथ द्वेषी नव्हतं, विथ मोही नव्हतं, म्हणजे बाहेरचे जे काम केले त्या कामामुळे त्यांचं चित्त राग द्वेष मोहातून कधी मुक्त झालं नव्हतं. भाषण दिलं तर पैसे घेतले त्याच्या अनुदान, तसं पाहिजे मानधन मानधन, काही काही माहित ना पोरी मोठमोठ्या भाषणं देतात किंवा काही माणसं भाषण देतात, तो भाई भाषण के तो तुमने पैसे लिए, राशन की व्यवस्था की, भाषण से भाषण से भाषण से राशन की व्यवस्था हो जाएगी, तो तुम्हारा चित्त तो राग द्वेष मोह से मुक्त नहीं था, मुक्त नहीं था, तो फिर काय की तुम्हारे वो विकार बने. आता एवढंच कशाला, आपण आपण स्वतः ज्या क्षेत्रात काम करता, शिक्षक क्षेत्रामध्ये बिना पगाराचे काम करतं का कोणी, नाही. मग शिक्षक जे शिकवतात त्याचे जे ज्ञान आहे, तर ते ज्ञान पोरांना मुक्त करतं का, अरंत बनवतं का, नाही बनवत. का, कारण ते बिचारे पगार घेतात, कारण तेच राग द्वेष मोहातून मुक्त नाही, म्हणजे घेतला नाही पाहिजे अशातली गोष्ट नाही, खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे, त्यांचं तर अभिनंदन बुद्धाने केलेलं आहे. शिक्षकांना तर खरं गुरु म्हटलेला आहे, तो गुरु शब्द चांगला आहे. पण वर्तमान काळामध्ये अँटेना वाल्यांनी ती आयडिया केली की अरे ये तो गुरु बन बैठे, बीएड होके बीपीएल होके एमपीएल होके, और ऐसे ऐसे, तो फिर क्या करे, अरे ये तो गुरु गुरु तो गुरु स्थान तो कहीं कहीं और चला, तो मार्गाच्या जागेवर जाऊन अनेक पूजने आहेत काम करते, लोक काम करते. म्हणून केवळ त्यांच्या मरणाला अरंत अरंत नाही म्हणता येणार, की ते असं मरण पावले म्हणजे अरंत झाले असं मुळीच नाही, बिलकुल नाही. त्यांचं ते मरण मरण आहे. म्हणून कोणीही व्यक्ती जर मरण पावला तर त्या मरणाच्या त्या प्रक्रियेला निर्वाण म्हणता कामा नये. हा त्यासाठी अनेक शब्द आहेत, त्याला तुम्ही मच्चू म्हणू शकता,
मच्चु मरणं कालकिर्यानं खंदानं किले वरस निक्षेपो जीवित इंद्रिय सुपच्छेदो, याला इतके नाव आहेत. म्हणजे कालवश, दिवंगत, स्मृतिशेष. आता त्याचं शिल्लक काय राहिले? फक्त संस्कार विकार, संस्कार शिल्लक राहिले, म्हणजे त्यांची विधी करा फक्त आता. म्हणजे त्याला काय म्हणतात? मच्चू मरण, मरण पावला. कालक्रियान, आता जे काही क्रिया करायच्या आहेत ना त्या काळाच्या म्हणजे पाठीमाग होऊन गेल्या, आता इथून पुढे ज्या भावात गेल्या असेल ते कालक्रियान. खंदान, जे पंचोपादान स्कंद आहेत ना त्या आपल्या 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 ठिकाणी पोहोचले. खंदान किलेवरस निक्षेपो, जे किलेवर आहे. किलेवर म्हणजे काय? जी चेतना आहे, जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे ती या शरीरातून निघून गेली, समधातूमध्ये विलीन झाली. जर त्या चित्तामध्ये राग द्वेष मोह नसेल तर मुक्त झाले, आणि असेल तर जे समधातू असतील त्या समधातूच्या ठिकाणी उत्पन्न झाले. बीजाशयात, अंडाशयात, नाही तर गर्भाशयात, नाही मग कुठेतरी अपपदिवा झाले उत्पन्न. त्याचं नाव आहे किले वरस निक्षेपो. जीवित इंद्रिय सुपेच्छेदो, ज्याच्यामुळे जिवंत आपण असतो, जे इंद्रिय ज्याला जिवंत सजीव सत्व, ज्याच्यामध्ये सजीवपणाचं असतं तत्व, त्याला म्हणतात सत्व. आता सजीव असण्याचं जे जीवित इंद्रिय, जे इंद्रिय होतं म्हणजे चेतना, एनर्जी, ऊर्जा, चित्त, ते निघून गेलं असं त्याला नाव आहे. इतके नाव आहेत त्याला. मग आता ते निर्वाण कसं काय म्हणता येईल त्यांना? तर निर्वाण म्हणजे म्हणजे निवारणे, वित रागी, वित द्वेषी, वित मोगी. म्हणजे काय विचारलं होतं प्रश्न? काय कथमाचं सा भिक्कवे निब्बाण विचारलं होतं भगवंताला, किंवा सारीपुत्र भंतीजीला पण विचारलं होतं एका भिक्षूंनी राध नावाच्या. तर ते काय सांगतात की काय भंतीजी निर्वाण 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 सारखा सारखा शब्द म्हणतात, आखिर हे निर्वाण आहे तरी काय? तर ते निर्वाणाच्या संदर्भामध्ये ते व्याख्या करताना म्हणतात की निर्वाण म्हणजे राग खय्यो, दोष खय्यो, मोह खय्यो, तू ती उच्चंती निब्बाणम. अरे म्हणजे राग द्वेष मोह पूर्ण याचा उच्छेद झाला, पूर्ण समूळ समूळ समूलतः आता निष्ठ झालं, ते आता पुन्हा बनणार नाही. राग द्वेष मोह पूर्णचे पूर्ण समूळ नष्ट होणे, जिवंतपणाची अवस्था आहे. आता एखादा माणूस मेला म्हणजे त्याचा राग द्वेष मोह समूळ नष्ट झाला असं म्हणता येईल का? नाही, कारण त्याचा अंतिम चित्त तर पूर्ण राग द्वेष मोहानं भरलेलं होतं. जीवनभर तर ते राग द्वेष मोह काढायची कधी तिचं काम केलं नाही. काम केलं नाही तर तो राग मेला म्हणजे मुक्त झाला नाही. मेला म्हणजे मुक्त झाला नाही, मेला म्हणजे कुठल्या ना कुठल्या भावात जाऊन पडला. कारण मरण्याच्या अगोदर जी बीज तर बनवलीच होते ना राग द्वेष मोहाचे, कोय तर तयार झाली होती ना, आंबा तर पिकला होता. आंबा पिकला पिकला म्हणजे कोय तयार झाली, मग आता पुनर्भव बनणार. ते बनणार कसं? एक तर अंतिम क्षणी त्या सत्वाला कळते, किंवा जे सत्व हे परचित्त ज्ञानी किंवा हे बौद्धिक ज्ञानी असतं त्या महापुरुषांना हे कळतं की हे सत्व आता कुठं उत्पन्न झालं म्हणून. प्रत्येकाला नाही समजत ते. जशा प्रकारे एखाद्या शास्त्रज्ञाने प्रयोग केल्यानंतर त्या केमिकलला एकत्र टाकल्यानंतर काय 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 होतं हे त्याला दिसते, बाकी त्याला कसं दिसत? जसं की ब्लड चेकिंग करणारे मग हे मान्य हो कडे पॅथॉलॉजीचा कोर्स पेशंट आहेत का, ग्रेड आहेत का, कमी झाल्या का, जास्त झाल्या का, शुगर बरोबर आकडा इतकी झाली का तितकी झाली, ते कसं काय कळतं? ते यंत्रात ते यंत्रात कळतं, त्यांनी तो कोर्स केलेला आहे. तशाच पद्धतीनं हा बोधी ज्ञानाचा कोर्स, जो आनापान सती करत करत, विपස්සना भावना करत करत, त्यानंतर पहिला दुसरं तिसरं चौथं ध्यान पार करून छलांग मारून 8व्या ध्यानाच्या परी गेल्यानंतर मध्ये 2 रस्ते लागल्यानंतर अभिज्ञा बळ, रिद्धी बळ किंवा कुब्य अनुसतीचं बळ किंवा प्रतिते समुत्पाद सिद्धात कार्यकारण भाऊ, त्याच्याही पलीकडे छलांग मारल्यानंतर बोधिज्ञान, हे सगळे सगळे त्याचे क्षेत्र आहेत, त्याचेच अंग आहेत, त्या बोधीचेच अंग आहेत ते सगळे. मग त्याला बौद्धिक ज्ञान म्हणतात, त्याला बुद्धत्व म्हणतात. किंवा ते ऐकत 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 जे कोणी बनन ते अरंत. अरंत बी बुद्धच असतात, श्रोतमय बुद्ध, पचेक बुद्ध, सम्यक संबुद्ध, हे अलग अलग शब्द जे असतात ते त्या त्या पद्धतीनं तसं तसं ज्ञान प्राप्त केल्यामुळे असतात. जसं डीएड झालेले शिक्षक, त्याच्या पुढे आणखी समजा जर झाले की आपण नाही म्हणत का लेक्चरर, त्याच्या पुढे आपण म्हणतो प्राध्यापक, मग प्रोफेसर. प्रोफेसर झाल्यानंतर मग समजा आणखी 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 एचओडी असतील किंवा पूर्ण प्रभाव प्रमुख असतील, किंवा मग नंतर आपण म्हणताना मग ते एक 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 उपाधी करत करत कुलगुरू पर्यंत व्हाईस चान्सलर किंवा चान्सलर, त्याच्या पुढे गेले राज्यपाल.
असे जसे जसं 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 इकडे वेगवेगळ्या पदवी असतात, तसं इकडे सद्गुणाच्या आधाराने असतात. इकडं इकडे सद्गुण असलेच पाहिजे अशातली काही गोष्ट नाही. असावेत ही अपेक्षा आहे. सगळ्यांमध्ये असावी ती चांगली गोष्ट आहे. पण इकडे मात्र बिना सद्गुणाची कुठली स्टेप प्राप्त होत नाही. दुर्गुण अगर है तो आगे का दरवाजा खुलेगा ही नहीं. दरवाजा खोलने वाला कोई नहीं है, कोई ईश्वर नहीं है, परमेश्वर नहीं है, आत्मा परमात्मा नहीं है कि अपनी चाबी अपने हाथ है, खुद भी खुद दरवाजा खोलो या खुद भी खुद बंद रखो. किसी किसी ने तो अभी चाबी गुमा दी है, चाबीच गुम गुम झाली, त्याची हरवली, कुठं कुठं फेकली काय माहिती, समुद्रात का काय, आणि कोणही नाही. चाबी दिली समुद्रात फेकून, पोहणं नाही, आता उसका दरवाजा कसं काय खुलं. आता कोण असा कल्याण मित्र भेटेल की ती चाबी समुद्रातून आणून, महापुरुष बाबासाहेब भेटले, आणली होती समुद्रातून चाबी, हे घ्या रे बाळांनो, घे बाळांनो घ्या, चला ह्या मार्गावर. बाळ हे मार्ग दिला सोडून बाळ दुसऱ्याच मार्गाने चालले. किती अवघड काम आहे, किती कठीण काम आहे. तर बाळ येतं, म्हणून हे जे मार्ग आहेत ही चावी महापुरुष जेव्हा जेव्हा येतात तेव्हा प्रकाशित करतात. म्हणून निर्वाण ही जिवंतपणाची अवस्था आहे. जिवंतपणाची अवस्था आहे. जिवंत असतानाच ज्या सत्वाच्या सत्पुरुषाच्या चित्तामधून समूळ राग द्वेष मोह निघून जातो, असं नितांत निर्मळ शुभ्र प्रकारचं हृदय त्यांचं बनतं. आणि त्यांच्या डोळ्याने, कानाने, नाकाने, जिभेने, शरीराने, मनात विचार आल्यानंतर जे विकार नवीन विकार बनवत नाहीत, पूर्ण त्यांना प्रज्ञा प्राप्त झाल्या कारणाने, पूर्ण डेव्हलप झाल्यामुळे, तर त्यांचे नवीन भाव बनत नाहीत आणि ते जिवंतच असतात. जिवंतपणाची ही अवस्था आहे, तर त्याला म्हणतात निर्वाण. यदा कदाचित कोणी एखादं सत्व अंतिम श्वास सोडताना पण निर्वाण होऊ शकतो. अंतिम श्वास सोडला पण निर्वाण प्राप्त करून सोडला, ते असं पण होऊ शकतं. तर म्हणून ग्रस्त जे कोणी असतात, जे भिक्षू नसतात, अंगावर चिवर नसतात, ते शक्यतो अरहंत त्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात होत नाहीत. याचा अर्थ असा नाही की होतच नाहीत, होता येतं, पण त्यांच्यासाठी मग पुढे दोनच मार्ग असतात. एक तर त्यांना ती अवस्था प्राप्त जर होत असेल तर त्यांना तुरंत भिक्षू बनावं लागतं. कारण ती जी मोठी एवढी अवस्था आहे ती पेलण्यासाठी जे शरीर लागतं, जीव शरीर. सिद्धार्थ गौतमांनी 6 वर्ष कठोर तपश्चर्या का केली? काय कारण आहे त्याचं तपश्चर्या, कठोर तपश्चर्या करण्याचं? त्यांना तर अगोदरच माहित होतं, जन्मताच माहित होतं, जन्मताच बोधिसत्व होते ना. त्यांना माहित होतं की मी आनापानसती करूनच बुद्ध बनेन म्हणून. म्हणून लहानपणी तर आषाढ पौर्णिमेच्या उत्सवावर त्यांचे आई वडील सगळे सगळे नांगर बिगर तिकडे हाणत होते, राजे बिजे ताशाच्या हवाली केलं होतं, जांभळीच्या झाडाखाली ठेवलं होतं. तर तेव्हाच बसले होते ते त्या उठून, आणि ध्यानाला बसले तर ते जमिनीपासून उंच तेव्हाच दिसले होते. बुद्धांचे धम्मग्रंथ वर्ण केले तेव्हाच त्यांनी आनापानसती करून, तेव्हाच त्यांनी उच्च कोटीचं ध्यान प्राप्त केलं होतं. तर राजा दुखी बी झाला होता, बाकीची परेशान झाली येऊन पाहिले तर. त्याचे चित्र बी गुरुजीने मस्त प्यागोड्यात बनवले, जिकडे तिकडे अनेक ठिकाणी बनवले लोकांनी, जिकडे तिकडे पाहायला मिळते. मग त्यांना तर ते पहिलंच माहित होतं. मग काय कारण होतं एवढं 6 वर्ष कठोर तपश्चर्या करण्याचं? त्याचं कारण अनेक लोक सांगतात की ते अधिकारवाणीने बोलता यावं. मग बाकीचे म्हणतील की तपश्चर्या केलीच नाही, कसं काय बुद्ध झाले, काय झाले. पण ठीक आहे, अनेक कारण ती बरोबर असू शकतात, ठीक आहे. पण प्रमुख मेन कारण काय आहे? काय कारण नाही? त्याचं मेन असं कारण आहे की सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांनी ते जाऊ नयेत, ग्रहत्याग करू नये, महाविनिष्क्रमण करू नये म्हणून जे अंतपूर तयार केलं होतं. अंतपूर म्हणजे 16 वर्षापासून 20 वयोगटातल्या ज्या पोरी तिथं अंतपुरात ठेवल्या होत्या सिद्धार्थ गौतमांना वश करण्यासाठी. हे गेले नाही पाहिजे. एवढे लावण्यवती महागुणाने संपन्न असलेली यशोधरा तर होतीच होती जीवनसाथी, सध्या अर्धांगिनी, सहचारिणी, सर्वात श्रेष्ठ अशी धर्मवान पत्नी बिचारी. पण तरी एवढ्या पोरी नियुक्त केल्या होत्या आणि सांगितलं होतं की जा सिद्धार्थ गौतमाला कोणत्याही मार्गाने वश करा, जी करेल तिला अर्ध राज्य मी देईल, इथपर्यंत गोष्टी केली होती. पण कोणी वश नाही करू शकलं. पण मात्र त्यांनी त्यांना स्पर्श केले. कोणी आल्या त्यांच्या खांद्यावर हात ठेवायच्या, कोणी ते केस त्यांच्या तोंडापुढं हे करायच्या, कोणी जिभीच हलवायच्या, जसं साप अशी जीभ काढतो पाहिजे तसं, कोणी डोळे मिचकावायच्या, कोणी शिटीच मारायच्या, कोणी नुसती कमरच हलवत जायच्या. किती सुंदर सुंदर वर्णन आलेलं आहे. बहुतेक लोक ते चॅप्टर सोडून देतात वाचन करताना. कुठे कुठे जर बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथ वाचण्याची प्रक्रिया सुरू असेल वर्षवासामध्ये, चांगली गोष्ट आहे ती, तर ते जेवढा चॅप्टर वाचणं सोडून देतात कधी कधी काही लोक. नाही नाही बरं नाही वाटत म्हणतात. अरे भाई वही तो सबसे अच्छा है, वहीं पर तो तुम्हारे बोधिसत्व के गुण उजागर हो जाते। इधर तो कहीं कहीं लोग तो लीला कर रहे, कपड़े लेके भाग रहे, कहीं कोई नहाने जला गया है तो कपड़े लेके कहीं पेड़ पर जाके बैठे। तो वो तो ये तो लीला तो बड़ी खतरनाक है। अरे ये लीला नहीं, ये सबसे बड़े देखो, ये बुद्ध की करुणा, बोधिसत्व की करुणा देखो। स्मित हास्य पण करत नाही, 3-4 वर्षपर्यंत अंतपुरामध्ये हे सगळा प्रयोग चालतो। सिद्धार्थ गौतम साधं स्मित हास्य करत नाही। कोणी कोणी तर रागारागात येऊन पोरी, रागारागात येऊन त्या नवख्या नवख्या पोरी, तारुण्यवती लावण्यवती पोरी त्या कानात येऊन सांगतात, काय काय म्हणतात, रागात म्हणतात, कधी कधी तर रागात असं पण म्हणतात की तू तू पुरुष आहे की नाही,
तू वीर आहेस की नाही, असेल तर मग इथंच माझी पूजा बांध. म्हणजे मुद्दाम चिडून द्यायचं की जेणेकरून ते काम वासनेकडे वळले पाहिजे. पण ते तर बोधिसत्व आहेत ना, होणारे बुद्ध आहेत ना. अरे ह्या पोरींना तेवढे कळत नाही. पण ते नेहमी म्हणतात की सफेद कपडे ज्या व्यक्तीच्या अंगावर असेल, तो व्यक्ती साधं एखाद्या मळक्या घरामध्ये, जे घर जुनं आहे, पुराण आहे, जिथं जिकडे तिकडे काळी धूळ झालेली आहे, त्या घरात सहज जर जाऊन आला बाहेर, नुसतं सहज, तरी त्याच्या अंगाला काळवट काळवट लागते. तद्वतच पवित्र असलेला तथागताचा देह सुद्धा या पोरीने स्पर्श करून करून स्पर्श केला ना, खांद्यावर हात ठेवले, कधी हे केलं, तर तथागताने पाहिलं की बोधी ज्ञान प्राप्त करायचं आहे. तर ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी हे शरीर सुद्धा परिपूर्ण रूपाने ते ज्ञानाला पेलण्याजोगं असलं पाहिजे. म्हणून 6 वर्ष तपश्चर्या करून ही जी काया स्पर्श झालेली काया होती, मनाला तर स्पर्श नाही होत दिला त्यांनी, पण ही काया जी होती ती काया पण चेंज करून टाकली, बदलून टाकली, दुसरी काया बौद्धी काया उत्पन्न झाली पूर्णची पूर्ण. म्हणून 6 वर्ष पोट पाठ एक होऊन जाईल एवढी कठोर तपश्चर्या केली. अनेक कारण असतील, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण हे आहे बुद्धत्व पेलण्यासाठी लागणारी जी काय असती, सभी बुद्ध को ये करना पड़ता है, सभी बुद्ध के यही मार्ग होता है, क्योंकि वो जो काया होती है वो बुद्धत्व पेलने के लिए वैसी होनी चाहिए. म्हणून निर्वाण पथातले जे काही अडथळे आहेत, कोणीही निर्वाण पथावर जो कोणी सत्व जाईल, तर त्यांना प्रथमतः त्यांची काया शुद्ध करावी लागते. मग कशी करता शुद्ध? साबणाने करता का? साबणाने तर मग हे वरची वरची त्वचा शुद्ध होते. साबणाने जी काया जी खरी आहे ती काया नाही शुद्ध होत.